हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्राची मुंबईची आवडती पाणीपुरी. तर चला आपण सुरुवात करूया. मी एक कुकर घेतलेला आहे. मी हे वाटाणे पाव किलो वाटाणे घेतले होते. सफेद वाटाणा आहे, तो चांगला रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तो आता आपण धुवून स्वच्छ केलेला आहे. आता यामध्ये आपण कुकरला घालून घेतोय. यामध्ये घालणार आहोत 2 बटाटे, पाणी, मी 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे. आता यामध्ये हळद पावडर घालूया. पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा मीठ घालत आहे. आता हे आपण बॉईल करून घेऊया. आपल्याला 3 विसल होईपर्यंत कुकरला लावून याचे चांगले बॉईल करून घ्यायचे आहे. तोपर्यंत दुसरी तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण एक कुकर थंड होतोय तोपर्यंत पुढची तयारी करूयात. एक वाटण तयार करतो. तर त्यामध्ये हे 1.5 इंच आलं घेतलेले आहे. यामध्ये अर्धी वाटी मी पुदिना घेतलेला आहे. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. हे यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत. आणि आता हे वाटण आपण तयार करून घेऊया. फाईन पेस्ट तयार करायची आहे. यात घेणार वाटणामध्ये थोडीशी चिंच घेणार आहोत आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे काहीसा जाडसर मसाला तयार झालेला आहे. आता यातच आपण घेणार आहोत पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा 1 चमचा लाल तिखट, धने पावडर 1 मोठा चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि जिरे पावडर 1 चमचा. तर हे बेसिकचे मसाले याच्यामध्ये घालून घेणार आहोत की आपल्याला याच्यामधून सर्व फ्लेवर मिळेल. आणि आता हे पुन्हा आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण तिखट आंबट अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून ही गाळून घेऊया. बघू शकता आपण स्ट्रेनर ठेवलेला आहे. आता याने आपण चांगले गाळून घेऊया. यात पाणी घालूया. अशा प्रकारे गाळून घेतले की जाडसर पण निघून जातील आणि आपल्याला छानसे पाणी मिळेल. आणखी थोडेसे पाणी घालत आहे आणि हे सगळे मसाले आपण अशा प्रकारे छानसे गाळून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, काळे मीठ, पाव चमचा काळे मीठ घेतलेले आहे. रेग्युलर मीठ घेतलेले आहे. आता यामध्ये आमसूल पावडर घेऊया 1 चमचा. बघू शकता आपण अशा प्रकारे 1 चमचा आमसूल पावडर घेतलेली आहे. आता हे यामध्ये आपण चाळण स्ट्रेनर ठेवलेले आहे. त्यातच आपण 1 लिंबू पिळून घेतोय. अर्धा लिंबू, मोठा लिंबू आहे त्याच्यामुळे मी अर्धाच घेतलेला आहे.
मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपले पाणीपुरीचे पाणी तयार झालेले आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपली बाकीची तयारी झालेली आहे, एकीकडे आपण पुऱ्या तळण्यासाठी ठेवलेल्या आहेत. मी रेडीमेड पुऱ्या अशा कच्च्या मिळतात त्या आपण तळून घेणार आहोत. तर मी एक एक पुरी घालून तळून घेते. तेल तापलेले नाही अजून, तर त्यात मी पुऱ्या 4-5 पुऱ्या घातलेल्या आहे, ह्या तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, काढून घेऊया. अशा प्रकारे आता मी बाकीच्याही तळते. बघू शकता आपण अशा प्रकारे पुऱ्या घालून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पुऱ्याही तळून झालेले आहेत. आणि इकडे मी वाटाण्याचे आता भाजी बनवून घेते. तर त्यामध्ये आपण हे वाटाणे मी मिक्स करून घेतलेले आहे, म्हणजे फोडून घेतलेले आहे. आता यापुढे आपल्याला हातानेच क्रश करायचा आहे, जास्तीचा चुरा करायचा नाही. तर अशा प्रकारे मी बटाटा याच्यामध्ये कुस्करून घेतलेला आहे. आता हे सर्व मिक्स करूया. हातानेच करायचे आहे, पण आता हे खूप गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने करत आहे. अशा प्रकारे आपल्याला जास्त मॅश करायचे नाही, त्यात थोडे छोटे छोटे चंक्स बटाट्याचे राहतील. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. आता यात घालणार आहोत एक कांदा बारीक चॉप केलेला, 4 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. काहीशी कोथिंबीर घालणार आहोत, मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती घालून घेतोय. अशा प्रकारे आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये काही बेसिकचे मसाले घालणार आहोत. एक मोठा चमचा धने पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा, हळद पावडर पाव चमचा, लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे 1 चमचा, हिंग आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आता आपली पाणीपुरीची भाजी आपली तयार आहे. आता यात थोडेसे आपल्याला हे पुदिन्याचे पाणी घालायचे आहे, की याने आपली चव खूप वाढेल. बघू शकता आपण मी मधातच घातलेले आहे. अशा प्रकारे आपली पाणीपुरीचा मसाला तयार आहे. बघू शकता आपण खूप सुंदर दिसत आहे, ठेल्यावर मिळतो तशा प्रकारेच बनलेला आहे. तर आता मी हात स्वच्छ करते आणि सर्व करूया. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशी प्लेट तयार केलेली आहे. आता आपल्याला हलकेसे तोडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी तोडून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हे बॅटर. अशा प्रकारे मी घालून घेते. यामध्येच आपण पाणी घालणार आहोत. हे आपण जे तयार केलेले पुदिन्याचे पाणी आहे ते आपल्याला भरून घालायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार करतात. अशा प्रकारे मसाला सर्व आपण हा भरून घेणार आहोत.
ग्लास पाणी घालायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. ठेल्यावर मिळते अशाच प्रकारची आपली पाणीपुरी झालेली आहे. तर बघू शकता आपण, खूप छानशी दिसत आहे, सुंदरशी दिसत आहे आणि टेस्टी पण आहे. तर आपली ही पाणीपुरी तयार आहे. तर मी आणखीन एक तुम्हाला प्लेट बनवून दाखवते की जी शेवपुरी बनवली जाते, अशा प्रकारची मी बनवत आहे. तर बघू शकता आपण, मी दुसरी प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. आपण जो वाटाण्याचा तयार केलेला तो मसाला भरून घेऊया. यात जास्त भरपूर मसाला असतो हा वाटाण्याचा. आणि हलकेसे पाणी घालायचे आहे. अशा प्रकारे भरभरून मसाला भरला जातो शेवपुरीमध्ये. तर अशाच मी तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व मसाला भरलेला आहे. आता यावर आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे. बारीक चॉप केलेला कांदा आहे. तर अशा प्रकारे आपण कांदा घालून घेतोय. यातच आपल्याला नायलॉन शेव घालायची आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेतोय. पुन्हा थोडी नायलॉन शेव घालून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली पाणीपुरी शेवपुरी बनवून तयार झालेली आहे. अशा प्रकारे शेवपुरी बनवली जाते. खूप सुंदर लागते. हे मुंबईचा खूप फेमस चाट आहे. हा सर्वांना खूप आवडतो. सर्व काही मुले, सर्व माणसे हे खाण्यासाठी जुजू चौपाटी अशा ठिकाणी जाऊन, किंवा आता हर गल्लीमध्ये मिळते अशा प्रकारची पाणीपुरी. बघू शकता आपण, मी जवळून दाखवते. छानशी सुंदरशी आपली पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. छानशी कमेंट लिहा, कशी वाटली तुम्हाला पाणीपुरी शेवपुरी. तर माझी रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट लिहा. थँक्यू. तर बघा तर फ्रेंड्स, मी ही आपली चिंचेची गोड आंबट चटणी मी तयार केलेली होती. मी 2 दिवसापूर्वीच तयार केलेली आहे. याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही. तर बघू शकता आपण, ही खट्टी मिठी इमलीची चटणी घालत आहे. याने आणखीन स्वाद वाढेल. मुलांना सर्वांना खूप आवडते ही गोड खट्टी मिठी चटणी. तर तुम्ही बघू शकता आपण, अशा प्रकारची मी शेवपुरी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. बघू शकता आपण, मी जवळून दाखवते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.